श्री स्वामी समर्थ. उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे अक्षय फळप्राप्ती देते. म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया म्हणतात. भविष्य पुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये सुद्धा याचा विशेष उल्लेख आहे. आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कार्याचे श्रेष्ठ फळ आपल्याला भेटत असते. त्याचप्रमाणे या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन सुद्धा केले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करतो तर त्याचे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते, जे कधीही संपत नाही. अक्षय म्हणजे काय, तर कधीही न संपणारे, अविनाशी असे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशीच पृथ्वीवरती गंगेचे अवतरण झाले होते अशी सुद्धा आख्यायिका आहे. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन हे क्षयाला जात नाही. आणि त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरामध्ये फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असते. अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर याच दिवशी परशुरामांचे अवतरण सुद्धा झाले होते आणि म्हणून या दिवशी परशुरामांची सुद्धा पूजा केली जाते. हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील महिला चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात आणि चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, भिजवलेले हरभरे आणि पणे देतात. त्या हळदी कुंकवाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो. तसेच या दिवशी कृषी संस्कृतीचा म्हणजेच शेतीचा पालक म्हणून बलरामाची सुद्धा पूजा केली जाते. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. तर अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला उद्या तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, ती कशा प्रकारे ठेवायची आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळशी असतेच. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुळशीच्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीचे दर्शन केल्याने तसेच तुळशीसमोर हात जोडल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तुळशी मातेचा जर एखाद्यावरती आशीर्वाद राहिला तर तो गरिबाचा सुद्धा श्रीमंत होतो. रोज तुळशीची पूजा करून तुळशीजवळ दिवा लावल्याने मनोकामना पूर्ण होतात. तसेच व्यवसाय वाढीसाठी तुळशीला आपण काही वस्तूसुद्धा अर्पण करू शकतो. या वस्तू कोणत्या तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या वस्तूसुद्धा आपल्याला या दिवशी तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. आणि त्याचप्रमाणे तुळशीच्या मातीमध्ये सुद्धा आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती गाडायची आहे, मातीमध्ये ती वस्तू ठेवायची आहे. तुळशीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते. देवाला सुद्धा तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानलेला आहे. विष्णूंना तर तुळस जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हटलं आहे. तुळशीपत्राशिवाय विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळशीची पाने जी आहेत तर ती महत्त्वाची आहेत. तुळशीची माळ जरी धारण केली तरी सुद्धा बऱ्याचशा इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. तुळस दारामध्ये असेल तर आपले भाग्य सुधारते अशी सुद्धा मान्यता आहे. तर अशा या तुळशीमध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू आपल्याला कोणती ठेवायची आहे, कशा प्रकारे ठेवायची आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत. यानंतर आपली नित्यकर्मे जी आहेत तर ती आटोपायची आहेत. देवपूजा आटोपायची आहे आणि शक्यतो आपल्या घरातील जी कर्ती स्त्री आहे तर तिने तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला आपण जल अर्पण करत असतो. तुळशीला जल अर्पण करून झाल्यानंतर काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा या दिवशी आवर्जून अर्पण करायच्या आहेत. कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, तर अगोदर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशीला आपल्याला थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे. कच्चे दूध अर्पण करताना चांदीच्या वाटीतून आपल्याला जर ते अर्पण करणे शक्य झाले तर आवर्जून चांदीच्या वाटीमधून हे दूध अर्पण करायचे आहेत. यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो. शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला ऐशोआरामाचे जीवन देतो. ज्या माणसाचा शुक्र ग्रह हा मजबूत आहे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये पैशाची कधीही कमी पडत नाही. त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी चांदीच्या वाटीतून कच्चे दूध हे तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. अगदी चमच्यावर कच्चे दूध अर्पण केले तरी सुद्धा चालेल आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा धनप्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्पण करायची आहे. यानंतर तुळशीला आपल्याला
हळदी कुंकू लावायचं आहे, अगरबत्ती वगैरे लावायची आहे आणि यानंतर आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे तर आपल्याला यासाठी एक पिवळी कवडी लागणार आहे. पिवळी कवडी नसेल तर अजूनही आपण एक वस्तू तुळशीमध्ये ठेवू शकतो. तर ती वस्तू कोणती तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. पिवळी कवडी आपल्याला स्वच्छ अशी करून घ्यायची आहे आणि आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर 108 वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. जो मंत्र आपल्याला येतो तर तो म्हणायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम सुद्धा आपल्याला 3 वेळेला म्हणायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंचा मंत्र जो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र सुद्धा 108 वेळेला म्हणायचा आहे. एवढे करणे जरी आपल्याला शक्य झाले नाही तरी सुद्धा किमान 11 वेळेला आपल्याला विष्णूंचा मंत्र, 11 वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र आणि 1 वेळेला का होईना महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे. आणि यानंतर ही जी कवडी असणार आहे तर ती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे. ती त्या तुळशीच्या मातीमध्ये बुजली जाईल तर अशा प्रकारे ठेवायची आहे. कारण ही कवडी पुन्हा आपल्याला वर काढायची नाही. तशीच ती कायमस्वरूपी तुळशीच्या मातीमध्ये राहायला हवी. त्यामुळे आपल्याला खोलवर अशी ती दाबायची आहे. आता जर आपल्याकडे पिवळी कवडी नसेल आणि जर पांढरी कवडी असेल तर तिला आपण हळदीच्या साहाय्याने पिवळी करून घ्यायची आहे आणि तुळशीमध्ये ठेवायची आहे. परंतु जर आपल्याकडे कवडीच नसेल तर मग आपण काय करू शकतो तर आपल्याकडे 1 रुपयाचं नाणं असतं किंवा 10 रुपयाचं, 5 रुपयाचं तर असं कोणतंही जर नाणं असेल तर ते नाणं आपल्याला घ्यायचं आहे. नाणं घेण्या अगोदर आपल्याला ते नाणं जे आहे स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. आपल्याकडे गंगाजल असेल तर 4 थेंब गंगाजल त्या नाण्यावरती टाकायचे आहेत. ज्यामुळे ते नाणे जे आहे तर ते पवित्र होईल आणि ज्याप्रमाणे आपण पिवळी कवडी ठेवण्या अगोदर त्यावरती काही मंत्र म्हटलेले आहेत, लक्ष्मी मंत्र, विष्णूंचा मंत्र, महालक्ष्मी अष्टकम तर तेच सर्व मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आणि हे नाणं जे आहे तर ते तुळशीच्या मातीमध्ये दाबायचे आहे. तर अशा प्रकारे एकतर आपण पिवळी कवडी तुळशीच्या मातीमध्ये गाडू शकतो म्हणजे दाबून आपल्याला ती ठेवायची आहे कायमस्वरूपी किंवा नाणं जे आहे तर ते ठेवलं तरी सुद्धा चालेल. यामुळे तुळशी माता प्रसन्न होते. पिवळी कवडी जी आहे तर ती तुळशीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी मातेला कवडी जी आहे तर ती प्रिय आहे. त्याचप्रमाणे कवडी जी आहे तर ती धनदायक मानली जाते आणि म्हणून आपल्याला कवडी जी आहे तर ती तुळशीमध्ये ठेवायची आहे. परंतु जर कवडी नसेल तर आपण नाणं जे आहे तर ते सुद्धा ठेवू शकतो. तुळशीची आपण पूजा केल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळी जरी आपण दिवा पूजा करण्या अगोदर लावला तरी सुद्धा चालेल. परंतु संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आवर्जून दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे आणि या दिवशी आपल्याला शक्यतो त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे. दिव्याची जी वात असणार आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आणि 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या, 1 कापूर घ्यायचा. हे सर्व साहित्य उजव्या हातामध्ये घ्यायचं. त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. तसेच महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचं आहे किंवा एकतर महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि एक वेळ आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. दोन्हीपैकी कोणतंही एक जरी म्हटलं तरी चालेल, दोन्हीच्या दोन्ही म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला विष्णूंचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. हात जोडून आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे, पैशाच्या अडचणी नष्ट व्हाव्यात, आर्थिक समस्या संपाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे.